नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय गणित प्रकरण क्रमांक 4 कोन व कोनांच्या जोड्या यावर आधारित काही प्रश्नांचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत। प्रश्न पहिला, 35° कोनाचा रेषीय जोडीतील कोन किती मापाचा असेल? आता 35° कोनाचा रेषीय जोडीतील कोन याच्या संदर्भातली आकृती कशी असेल पहा। तर आपल्याला माहिती आहे रेषीय जोडीतील कोन त्याची आकृती ही आपल्याला अशा पद्धतीने काढता येते। यातला एक कोन 35°चा दिलेला आहे। समजा हा कोन 35°चा आहे, तर याचा रेषीय जोडीतील कोन विचारलेला आहे। तर रेषीय जोडीतला कोन म्हणजे हा इकडचा, तो समजा आपण x मानला, तर समीकरण काय मिळेल बघा आपल्याला माहिती आहे रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180° असते। त्यामुळे आपण समीकरण असं लिहू शकतो x अधिक 35° बरोबर 180°। हे आपल्याला समीकरण मिळालं। आता x ची किंमत काढायची आहे, तर हे समीकरण सोडवावं लागेल। x बरोबर 180 वजा 35 आणि ही वजाबाकी केली की आपल्याला उत्तर मिळतं, ते म्हणजे 145°। म्हणजेच 35° कोनाचा रेषीय जोडीतील कोन 145° मापाचा असेल। लक्षात आलं हे उदाहरण? तर दुसरं उदाहरण पाहूया आपण। खालील कोनाच्या रेषीय जोडीतील कोनाचे माप काढा। आपल्याला काही कोन दिलेले आहेत, कोनांची मापं दिलेली आहेत आणि त्यांचे रेषीय जोडीतील कोन आपल्याला विचारले, त्याची मापं काढायची। तर आता पहिलं पाहूया। 170° जर एका कोनाचं माप दिलं असेल तर त्याचा रेषीय जोडीतील कोन किती असेल? त्यासाठी तो रेषीय जोडीतील कोन आपण x मानला, तर हा x कोन त्याचा रेषीय जोडीतला कोन 170° यांची बेरीज किती येईल? 180° इतकी बेरीज येईल। म्हणजेच मग x बरोबर किती येईल? तर 180 वजा 170 आणि म्हणून x ची किंमत येते 10°। म्हणजेच या 170° कोनाचा रेषीय जोडीतील कोन हा 10° मापाचा असेल। त्यानंतर दुसरं उदाहरण पाहूया। त्यातलं दुसरं काय आहे? 127° मापाचा कोन दिलेला आहे आणि त्याचा रेषीय जोडीतील कोन विचारलेला आहे। आता त्यासाठी काय करावं लागेल? त्याचा रेषीय जोडीतील कोन x मानला, तर x अधिक 127 यांची बेरीज किती येणार? 180° येणार, आणि ते रेषीय जोडीतील कोन आहेत। त्यामुळं x बरोबर आपल्याला मिळेल 180 वजा 127 आणि म्हणजेच x बरोबर 180 वजा 127 म्हणजे किती होणार? 27 आणि 3 30 आणि वरचे 50 म्हणजे 53°। म्हणजेच 127चा रेषीय जोडीतला कोन जर घेतला तर तो 53° मापाचा असेल। ठीक आहे। त्यानंतर तिसरं उदाहरण यातलं काय विचारलंय? 132° मापाचा कोन विचारलेला आहे। आपण आता 132° मापाच्या कोनाशी संबंधित त्याचा रेषीय जोडीतला कोन किती असेल ते पाहूया। तिसरं उदाहरण, त्यासाठी समीकरण काय मिळेल बघा? x अधिक 132 असं म्हटलेलं आहे, त्याचा रेषीय जोडीतील कोन, त्यामुळे त्यांची बेरीज 180 असणार आहे। मग x बरोबर किती येईल? 180 वजा 132 आणि म्हणून x बरोबर किती असणार आहे? 32 आणि 8 40 आणि वरचे 40 म्हणजे एकूण 48 झाले। यातला फरक किती येईल? 48° इतका येईल। म्हणजेच याचा रेषीय जोडीतील कोन 132°चा रेषीय जोडीतला कोन किती आला? 48°। ठीक आहे। आणि यातलं चौथं उदाहरण आहे 85°चा रेषीय जोडीतला कोन किती असं विचारलेलं आहे। तर आता 85°साठी काय बघा, हे लक्षात यायला लागले ना आपल्याला? असे रेषीय जोडीतले कोन आहेत, दोन असतात जोडी, त्या जोडीपैकी एकाचं माप दिलं गेलेलं आहे। आता इथं 45°, सॉरी हा बरं 45 काय 85 म्हटलेलं आहे, 85° आहे, सॉरी। या ठिकाणी हे जे माप सांगितले ते किती आहे? 85° आहे। 85° हा कोन दिलेला आहे आणि त्याचा हा रेषीय जोडीतील कोन विचारलेला आहे। म्हणून त्यासाठी आपण सूत्र लिहिणार, म्हणजे समीकरण म्हणूया आपण त्याला। समीकरण काय लिहिणार? x अधिक 85° बरोबर 180°, कारण रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180 असते। मग x बरोबर काय येणार? 180 वजा 85 आणि म्हणून आपण लिहिणार x बरोबर
वजाबाकी किती येईल? 85 आणि 5 90 आणि 90 180 म्हणजे ही 95 अंश इतकी येईल. म्हणजे याचं माप किती आलं? 95 अंश इतकं आलं. म्हणजेच 85 अंशाचा रेषे जोडीतल्या कोणाचं माप किती असणार आहे? 95 अंश इतकं असणार आहे. समजलं हे? त्यानंतर पुढचं उदाहरण पाहूया आपण. खाली दिलेल्या कोणांच्या कोटी कोणांची मापे काढा. आता इथं आपल्याला काय दिले? कोणांची मापं दिलीत आणि त्यांचा कोटी कोण विचारलेला आहे. आता आपल्याला कोटी कोणाच्या संदर्भातला नियम माहिती आहे. कोटी कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते. त्यामुळं पहिलं उदाहरण आपण कसं सोडवणार? तर कोटी कोणाचं माप जर आपण x मानलं, 25 अंश कोणाचा कोटी कोण म्हटलेला आहे त्याचं माप आपण x मानलं, तर x अधिक 25 यांची बेरीज किती येणार? 90 अंश इतकी येणार. म्हणजेच x बरोबर किती येणार मग? 90 वजा 25. आणि म्हणून x ही किंमत किती येणार बघा? 25 आणि 5 30 आणि 60 90 म्हणजे 65 अंश येणार. बरोबर? ही वजाबाकी केली की आपल्याला उत्तर मिळते 65 अंश. म्हणजेच या 25 अंश हा जो कोण आहे याचा कोटी कोणाचं माप किती आलं? 65 अंश इतकं आलं. कळालं? त्यानंतर तसंच दुसरं उदाहरण बघा. काय सांगितलं दुसरं उदाहरण? 32 अंश कोणासाठी विचारलेलं आहे. एक 32 अंश मापाचा कोण आहे त्याच्या कोटी कोणाचं माप विचारलंय. म्हणून समीकरण काय असेल? x अधिक 32 बरोबर 90 अंश. म्हणून x बरोबर किती येणार? 90 वजा 32. आणि म्हणून परत x बरोबर 90 मधनं 32 गेले किती राहिले बघा? 32 आणि 8 40 आणि 5 90 म्हणजेच 58 अंश इतके राहिले. म्हणजेच 32 अंश कोणाचा कोटी कोण आहे त्याचं माप किती आलं? 58 अंश इतकं आलं. त्यानंतर पुढचं उदाहरण, तिसरं उदाहरण काय दिलेलं आहे पहा. 40 अंश मापाच्या कोणाच्या कोटी कोणाचं माप काढायला सांगितलेलं आपल्याला. कोण किती दिलेला आहे? 40 अंश मापाचा दिलेला आहे. समीकरण येईल x अधिक 40 बरोबर 90. म्हणून x बरोबर किती येणार? 90 वजा 40. आणि म्हणून x बरोबर किती येणार? 50 अंश. 40 अंशाच्या कोणाच्या कोटी कोणाचं माप येईल? 50 अंश. ठीक आहे. आणि असं चौथं उदाहरण दिलेलं आहे. 50 अंशासाठी विचारलंय. तर आता 50 अंशासाठी किती येईल? सोपंच आहे. आता हे आपण तोंडी सुद्धा सांगू शकतो. इतकं सोपं झालं जाते. तुम्हाला पटकन कळेल ते. काय ना चौथं काय? x अधिक आता 50 अंशासाठी विचारले. 50 बरोबर बेरीज येणार 90 अंश. म्हणजेच x बरोबर 90 वजा 50. आणि म्हणून x बरोबर किती येणार? 40 अंश. अशा पद्धतीने आपल्याला ही गणितं सोडवता येतात. चला आपण आता पुढचं उदाहरण पाहूया. उदाहरण काय पहा. एका समभुज त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप 120 अंश आहे, तर त्याच्या प्रत्येक दूरस्थ आंतरकोणाचे माप किती? खूप छान प्रश्न आहे हा. अगदी सोपा आहे. आपण काय करतो, प्रश्न जर नीट वाचला तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये लक्षात येतात. एक म्हणजे आणि काय दिलेलं आहे? समभुज त्रिकोण असं म्हटलेलं आहे. बघा, समभुज त्रिकोण म्हटलेलं आहे. आणि समभुज त्रिकोण हा जर तुम्हाला नीट कळला तर आंतरकोणांचे माप काढण्यासाठी कुठल्या सूत्राचे वापर करायची काही गरजच नाही. कारण आपल्याला माहिती आहे समभुज त्रिकोणामध्ये तीनही बाजू ह्या समान मापाच्या असतात. त्यामुळं यातला प्रत्येक आंतरकोण आहे तो आंतरकोण किती असतो? 60 अंश मापाचा असतो. मग हा 60 अंश मापाचा कोण आपण विचार घेतला तर आंतरकोण आता नाही विचारलं आहे. दुरस्थ आंतरकोणांची मापं विचारले आहेत. मग दुरस्थ आंतरकोण असू दे किंवा लगतच आंतरकोण असू दे, सगळ्यांची मापे किती येतात? 60 अंशच येतात. त्यामुळे याचं उत्तर 60 अंश येतं. आपण इकडनं असंही पडताळून पाहू शकतो बाह्य कोणाच्या गुणधर्मानुसार. याचा बाह्य कोण दिलेला 120 अंशाचा. बाह्य कोण 120 अंशाचा, याचा अर्थ आंतरकोण किती असणार आहे? यातला लगतचा आंतरकोण किती असणार आहे? 60 अंश मापाचा असणार आहे. मग हा 60 अंशाचा आहे, तर उरलेले दोन सुद्धा 60 अंशाचे असणार आहेत. त्यामुळं याचं माप किती येईल? 60 अंश इतकं येईल. म्हणजे याचं उत्तर किती आलं तर प्रत्येक दूरस्थ आंतरकोणाचे माप 60 अंश असते. ठीक आहे, समजलं? त्यानंतर पुढचं उदाहरण.
एक कोन त्याच्या कोटी कोणाच्या तिपटीपेक्षा 10ने जास्त आहे तर त्या कोणाचे माप किती. आता प्रश्न काय दिलाय, कोटी कोणाच्या संदर्भात दिलाय, त्यामुळं मापांची बेरीज किती असणार, 90 असणार आहे. हे एक क्लिअर करा. आता त्यानंतर एक कोन त्याच्या कोटी कोणाच्या तिपटीपेक्षा 10ने जास्त, असं ज्यावेळेला विचारलं जाईल त्यावेळेला एक लक्षात ठेवा की आपल्याला काय करायचं असतं, ज्या शब्दाला यामध्ये अट दिलेली आहे, या अटीमधल्या ज्या शब्दाला चा हा शब्द जोडलेला आहे, म्हणजे आता इथं कोटी कोणाच्या असं म्हटलेलं आहे, लक्षात येते का बघा. ज्याला चा जोडलेला आहे त्याचं माप एक्स म्हणायचं. म्हणजे इथं काय हे होईल, कोटी कोणाचे माप बघा, कोटी कोणाचे माप एक्स मान असं आपण म्हटलं. कोटी कोणाचं माप पण एक्स मानलं तर मूळ कोणाचं माप आता किती होईल, जो मूळ कोण आहे त्याचं माप किती होईल बघा. तर त्याने अट दिलेली आहे, एक कोण म्हणजे मूळ कोण त्याच्या कोटी कोणाच्या तिपटीपेक्षा, कोटी कोणाची तिप्पट करायची, किती आली झाली ती एक्सची तिप्पट, 3x झाली, तिपटीपेक्षा 10ने जास्त आहे म्हणजे अधिक याच्यात 10 करायला पाहिजे. आता आपल्याला हा मिळाला मूळ कोण. आता दिलेलं काय आहे, कोटी कोण आहे, त्यामुळे आता मूळ कोण आणि कोटी कोण यांचं माप किती व्हायला पाहिजे, यांच्या मापांची बेरीज 180 व्हायला पाहिजे. त्यामुळे मिळणारं समीकरण काय असेल, x अधिक 3x अधिक 10, म्हणजे हा एक कोण झाला, हा एक कोण झाला आणि हा दुसरा कोण झाला. यांच्या मापांची बेरीज किती व्हायला पाहिजे, कोटी कोण म्हटलंय त्यामुळं 90 अंश व्हायला पाहिजे. मग हे सोडवायचं. आता हे सोडवायचं तर कसं सोडवणार बघा, आपण हे समीकरण मिळालं, आता समीकरण सोडवायचं आहे. x आणि 3x बेरीज होणार, ती बेरीज किती झाली, 4x अधिक 10 बरोबर 90. म्हणजेच इथं आपण असं लिहू शकतो, म्हणून 4x बरोबर हे जे 90 आहे त्यातून 10 वजा करावे लागतील आणि म्हणून 4x बरोबर किती येणार, 80 येणार. आणि म्हणून x बरोबर किती येणार, x बरोबर किती येणार, 80/4 म्हणजेच 20. हे 4 इकडे आल्यानंतर भागिले होतात आणि 80/4 म्हणजेच 20. आता हे 20 हे काय मिळालं, आपण काय मानलं होतं 20ला कोटी कोणाचं माप आहे, तर कोटी कोणाचं माप जे आहे ते आपण एक्स मानू म्हटलं होतं. म्हणजे आपल्याला जी किंमत मिळाली ती कशाची मिळाली, कोटी कोणाची मिळाली. म्हणजे कोटी कोण जो आहे त्याचं माप आपल्याला मिळालं 20 अंश. मग मूळ कोण किती असणार आहे, मूळ कोण किती, त्या अट दिली होती, त्याच्या काय अट दिली होती, तिपटीपेक्षा 10ने जास्त असं म्हटलं होतं. लक्षात आहे का बघा, इथं काय म्हटलंय, 3x अधिक 10 असं म्हटलेलं आहे. त्यामुळं आपण इथं काय घेणार, समजा आपण हे असं लिहिलं 3x अधिक 10 असं लिहिलं, तर या x ची किंमत ठेवली तर काय येणार, 3 गुणिले 20 अधिक 10 बरोबर, म्हणजेच 20 त्रिक 60 अधिक 10 आणि म्हणजेच ते आलं 70. म्हणजेच इथे मूळ कोणाला 70 अंश मापाचा आणि त्याचा कोटी कोणाला 20 अंश मापाचा. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीनं याच्या किमती मिळवता येतात. लक्षात आलं का बघा. प्रश्न काय होता, एक कोण त्याच्या कोटी कोणाच्या तिपटीपेक्षा 10ने जास्त आहे तर त्या कोणाचे माप किती. आता त्या कोणाचं माप किती आलं, म्हणजेच मूळ कोणाचं विचारलेलं आहे. मूळ कोणाचं माप किती आलं आपल्याला इथं लास्टला शेवटी मिळालेलं आहे 70 अंश इतकं माप आलं त्याचं. ठीक आहे. आता याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या 5 पट आहे तर त्या कोणाचे माप व पूरक कोणाचे माप काढा. आता मगासारखाच हा पण प्रश्न आहे. इथे फक्त विचारले काय, पूरक कोण विचारले आपल्याला. लक्षात घ्यावं, पूरक कोणाच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. आणि प्रश्न विचारलाय काय, तर त्या कोणाचं माप आणि त्या पूरक कोणाचं माप हे दोन्ही काढायला सांगितलेलं आपल्याला. काढू शकतो, आता काय अडचण नाही. काय करायला लागेल, आता इथं चल कशासाठी वापरायचं हे आपल्याला क्लिअर व्हायला पाहिजे. व्हेरिएबल जे आपण वापरणार आहे, म्हणजे चल जे वापरणार आहे ते मूळ कोणासाठी वापरायचं की त्याच्या पूरक कोणासाठी वापरायचं, हे क्लिअर झालं की समीकरण काढणं सोपं आहे. आता त्यासाठी मी एक तुम्हाला ट्रिक सांगितली, कसं शोधायचं हे, म्हणजे एक्स कसं कुणाचं मानायचं कसं ठरवायचं.
तर ज्याला च्या हा शब्द वापरलेला आहे त्याच्यासाठी काय करायचं, चल वापरायचं. मग आता इथं पूरक कोणाच्या असं उदाहरणामध्ये म्हटलेलं आहे, त्यामुळं पूरक कोणासाठी, मूळ कोणासाठी की पूरक कोणासाठी च्या वापरलाय ते बघायचं आहे. इथं पूरक कोणासाठी च्या वापरलेला आहे, त्यामुळे आपण काय करणार, पूरक कोणाचे माप आपण काय करूया, x म्हणूया, x अंश इतकं होईल. हां, मग त्याचा मूळ कोण जो असेल, या मूळ कोणाचं माप किती होईल बघा, त्या अट दिलेली आहे त्यासाठी, एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या 5 पट आहे. म्हणजे ते किती होणार, या पूरक कोणाच्या मापाच्या 5 पट आहे, म्हणजे हे 5x अंश इतकं होईल. मग आता याच्यावरून मिळणारं समीकरण काय असेल, पूरक कोण आहेत म्हणजे मापांची बेरीज किती होणार, 180 होणार. म्हणजे 5x अधिक 5x बरोबर 180 अंश. हे आपल्याला समीकरण मिळालं. सोडवायचं आहे. 6x बरोबर किती होणार, यांची बेरीज केली आपण, x अधिक 5x बरोबर 180. म्हणजेच x बरोबर किती येणार, म्हणून x बरोबर 180 भागिले 6 आणि म्हणून x बरोबर किती मिळालं, 30 अंश इतकं मिळालं. आता हे x काय मानलं होतं आपण, तर पूरक कोणाचं माप मानलं होतं, बरोबर ना. त्यामुळं आपल्याला इथं काय लिहावं लागेल, पूरक कोण बरोबर, कारण दोन्हींची माप आपल्याला काढायला सांगितले, पूरक कोण बरोबर 30 अंश झालं. आता मूळ कोण विचारलाय, मग मूळ कोण किती असणार आहे, मूळ कोण याच्या 5 पट म्हणजे किती झाला तो 150 अंश इतका झाला. लक्षात आलं. अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवता येते. आता आपण पुढचं उदाहरण पाहूया. काय पहा पुढचं उदाहरण, एका त्रिकोणाचा आंतरकोन 45 अंश आहे, तर त्यावरून त्या कोणाशी संबंधित असणाऱ्या बाह्य कोणाचे माप काढा. अगदी सोपा प्रश्न आहे. एक त्रिकोण दिलाय, असा एक त्रिकोण आहे, त्याचा एक अंतरकोन 45 अंश मापाचा आहे, तर त्याचा संबंधित बाह्य कोन म्हणजे हा आला. याचं माप विचारलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे हे आंतरकोन आणि त्याचा संबंधित बाह्य कोन हे रेषीय जोडीतले कोन तयार करतात. समजा आपण ह्या बाह्य कोनाचं माप जर x मानलं तर रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. म्हणून समीकरण काय मिळेल, 45 अंश अधिक x अंश बरोबर 180 अंश. किती मिळेल ते 180 अंश. आता सोडवायचं आहे, समीकरण सोडवायचं आहे. समीकरण सोपं आहे. कसं येईल बघा, म्हणून x बरोबर 180 वजा 45 आणि ही वजाबाकी करायची आहे. सिंपल वजाबाकी केली काय मिळेल आपल्याला, 45 आणि 5 50, 50 आणि 130 म्हणजे 135 अंश. याचा बाह्य कोन किती असेल, 135 अंश मापाचा असेल. समजलं. खूप सोपं उदाहरण आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण घ्या. एका कोणाचा पूरक कोन व कोटी कोन यांच्या मापाचे गुणोत्तर 5:2 आहे, तर त्या कोणाचे, त्याच्या कोटी कोणाचे व पूरक कोणाचे माप काढा. आता आपल्याला इथं पूरक कोन, कोटी कोन आणि मूळ कोन असे 3 प्रकारचे कोन आहेत. त्या तिन्ही प्रकारच्या कोणांची माप आपल्याला इथे मिळवायची आहे. ह्याची आकृती कशी असेल बघा. साधारण आकृतीवरून तुम्हाला काही थोडीशी आयडिया येईल. मी अशी आकृती घेतो. आता हा झाला काय, हा समजा काटकोन असेल आधीचा, तर हा झाला त्याचा एक मूळ कोन धरला, तर त्याचा हा कोटी कोन झाला. ठीक आहे. आणि हीच बाजू जर मी अशी पुढे वाढवली तर आता या कोणाचा हा कोन काय झाला, पूरक कोन झाला. बरोबर. म्हणजे एक मूळ कोन, हा मूळ कोन लक्षात ठेवायचा, त्याचा हा कोटी कोन आहे आणि हा सगळा मिळून त्याचा पूरक कोन आहे. आपल्याला जे दिलेलं आहे ते काय दिलेलं आहे, कोटी कोन, पूरक कोन आणि कोटी कोन यांच्या मापांचं गुणोत्तर दिलेलं आहे. यावरून आपल्याला बाकीची माहिती किंवा त्यांची प्रत्येक कोणाचं माप हे मिळवायचं आहे. ठीक आहे. बघूया आपण आता हे कसं सोडवायचं. तर त्यासाठी आपण काय करणार आहे पहा, मगासारखंच आपण मांडणी आधी थोडी करून घेऊया. मूळ कोन, नंतर
त्याचा पूरक कोण असं म्हटलंय, पूरक कोण आणि कोटी कोण. आता याच्यात एक्स कोणाचं म्हणायचं आहे माप ते ठरवूया. मी मूळ कोणाचं माप एक्स मानतो इथं. आता मागाचा चाचा नियम इथं लागेलच असं नाही. मूळ कोणाचं माप मी एक्स मानलं तर पूरक कोणाचं माप किती होणार, 180 वजा एक्स असं होणार. कोटी कोणाचं माप किती होणार, 90 वजा एक्स होणार. आता पूरक कोणाचं आणि कोटी कोणाचं गुणोत्तर दिलंय, त्यामुळे गुणोत्तर म्हणजे भागाकार. आपण हे कसं मांडणार, 180 वजा एक्स भागिले 90 वजा एक्स. एक लक्षात ठेवा, गुणोत्तर म्हणजे भागाकार असतो. पहिला कोण आहे, पूरक कोण आहे, त्यामुळे अंशात पूरक कोण घेतला, आणि नंतर कोण आहे, कोटी कोण आहे, त्यामुळे त्याला छेदात कोटी कोण घेतला. बरोबर गुणोत्तर किती दिलंय, 5/2 दिले, त्यामुळे 5/2 असं लिहिणं. हे आपल्याला समीकरण मिळालं. आता हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. कसं सोडवणार पहा. तर इथं काय करायचं, तिरकस गुणाकार करायचा. यानं याला इकडे गुणायचं आणि यानं याला इकडे गुणायचं. म्हणजेच 2 गुणिले 180 वजा एक्स बरोबर 5 गुणिले 90 वजा एक्स असेल. बघा समीकरण कळालं तुम्हाला. काय लिहिलं आपण, 2 गुणिले 180 वजा एक्स बरोबर 5 गुणिले 90 वजा एक्स. आता गुणाकार करूया. 180 गुणिले 2 किती होणार, 2 ह्या 180ला गुणायचं आहे, हे झाले 360 वजा 2x बरोबर 5 गुणिले 90 म्हणजे किती झाले 450 वजा किती होणार ते, वजा हा गुणाकार केला तर आपल्याला इथं असं लक्षात येते 5x बरोबर. आता x एकीकडे घेऊया आणि संख्या एकीकडे घेऊया. 2x वजा 2x इथं आहेत तसे आहेत. आता इकडून कोण आलं, वजा 5x आले, वजा 5x इकडनं इकडं आले, त्यामुळे वजाचं अधिक झालं बरोबर. इकडं अधिक कोण आहे, 450 आहे आधीचं, आणि इकडून कोण आलं 360 आलं, त्यामुळे वजा 360 ही किंमत आली. आता वजा 2x अधिक 5x यांची बेरीज करायची आहे. मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठ्यातून लहान वजा 3x आले बरोबर. यांची वजाबाकी करा. 450 वजा 360 किती येईल, 90 येणार वजाबाकी ही. आणि म्हणून आपल्याला x ची किंमत मिळते 30. म्हणजे मूळ कोण मिळाला 30 अंश. पण मूळ कोणाचं माप 30 अंश इतकं ठरलं होतं बरोबर. म्हणजे मूळ कोण मिळाला आपल्याला 30 अंश. आता याचा पूरक कोण किती असं सांगा. मग आपल्याला माहिती आहे पूरक कोण आणि मूळ कोण यांची बेरीज किती असायला पाहिजे, 180 असायला पाहिजे. म्हणजे याचा किती येणार पूरक कोण, 150 अंश. म्हणजे 150 आणि 30 180 बेरीज होते बरोबर. आणि कोटी कोण किती असं सांगा. कोटी कोणासाठी मूळ कोण आहे 30 अंश, बेरीज 90 अंश यायला पाहिजे. म्हणजे याचा कोटी कोण असणार आहे 60 अंश. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला हे उदाहरण सोडवता येतील. बघा काय केलं आपण या ठिकाणी. सुरुवातीला मूळ कोण x मानला, त्याच्यावरून पूरक कोण काढला 180 वजा x, कारण मूळ कोण आणि पूरक कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. त्यामुळे 180 मधून x वजा केले की पूरक कोण मिळेल. त्याच्यावरूनच मग कोटी कोण काढला. कोटी कोण किती असेल, मूळ कोण जर x असेल तर कोटी कोण हा 90 वजा x असणार आहे, कारण बेरीज त्यांची 90 असते. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे. मग गुणोत्तर दिलेलं आहे, त्या गुणोत्तरावरून आपण काय केलं, त्यांचं समीकरण मांडलं. पूरक कोणाचं कोटी कोणाशी असलेलं गुणोत्तर 5/2 आहे. मग पूरक कोण आपण काढला 80 वजा x, कोटी कोण काढलाय 90 वजा x. गुणोत्तर म्हणजे भागाकार, त्यामुळे लिहिलं आपण 180 वजा x छेद 90 वजा x बरोबर दिलेलं गुणोत्तर 5/2. या ठिकाणी समीकरण मिळवणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला एकदा का समीकरण मिळवता आलं तर समीकरण सोडवत आपण त्याची चलाची किंमत काढू शकतो. जे आपण चल इथं घेतलेला आहे x घेतलेला आहे, त्या x ची किंमत आपल्याला इथं शेवटी मिळते. आणि त्या x च्या किंमतीवरून, x ची किंमत म्हणजेच ती मूळ कोणाची किंमत आहे, त्याच्यावरून आपल्याला मग पूरक कोण आणि कोटी कोण काढता येतो. ठीक आहे. त्यानंतर आता पुढचं उदाहरण
9वं उदाहरण आहे पहा. एका कोणाचा कोटिकोन व पूरक कोन यांच्या मापाचे गुणोत्तर 7:16 आहे, तर त्या कोणाचे माप किती? आता इथं सुद्धा सेम तसंच आहे. कोटिकोन आणि पूरक कोन यांच्या मापाचं गुणोत्तर दिलेलं आहे. मग आपल्याला काय काय करावं लागेल? इथं मांडणी काय काय असेल बघा आपली. तर मूळ कोणाचं माप आपल्याला मांडावं लागेल. आपण इथं लिहूया मूळ कोन बरोबर x अंश. ठीक आहे. मग आता याचा पहिला कुठला दिलेला आहे? कोटिकोन दिलेला आहे. क्रमानात जायचं, जो क्रम तिथं दिलेला आहे त्या प्रमाणात जायचं. कोटिकोन आणि पूरक कोन असं म्हटलं आहे, त्यामुळं आपण पुढचं कोटिकोनाचं माप काढूया. आता कोटिकोन, मग कोटिकोनाचं माप किती येईल? कोटिकोनाच्या मापाची बेरीज 90 असते, त्यामुळे 90 मधून हा x अंश वजा केला की आपल्याला कोटिकोनाचं माप मिळते. म्हणजे 90 वजा x अंश इतकं झालं. त्यानंतर पूरक कोनात आपल्याला काढायचा आहे. पूरक कोन बघा कसा काढता येईल? तर पूरक कोनासाठी आपण काय करतो? 180 मधून या मूळ कोनाची किंमत वजा करतो, म्हणजेच 180 वजा x अंश हे पूरक कोनाचं माप आलं. आता कोटिकोन आणि पूरक कोन यांचं गुणोत्तर दिलेलं आहे, त्यामुळं समीकरण जे तयार होईल ते कसं होणार आहे? कोटिकोन आहे 90 वजा x छेद पूरक कोन आहे 180 वजा x आणि हे गुणोत्तर दिलेलं आहे 7:16, म्हणजेच 7/16. हे झालं समीकरण. एकदा का समीकरण मिळालं की तुम्हाला त्याचं उत्तर मिळवणं सोपं जाईल. एकदा का समीकरण तुम्हाला मिळालं की त्याचं उत्तर काढणं अगदी सोपं आहे. फक्त समीकरण सोडवायचं आहे. समीकरण सोडवलं की तुम्हाला त्याचं उत्तर काढता येईल. समीकरण कसं सोडवायचं मगाशीच तुम्हाला मी सांगितलंय. असं समीकरण जर दिलं असेल तर सरळ सरळ तिरकस गुणाकार करायचा आहे, म्हणजेच 16नं या अंशाला गुणायचं आहे. 16 गुणिले 90 वजा x बरोबर पुढं काय येणार आहे? 7 गुणिले 180 वजा x. 7 गुणिले 180 वजा x असं मिळालं समीकरण. समीकरण लक्षात आहे का बघा? 16 गुणिले 90 वजा x बरोबर 7 गुणिले 180 वजा x. आपण सिंपली काय केलं? तिरकस गुणाकार करून घेतला. आता हे सोडवायचं आहे आपल्याला पुढे जाऊन. आधी आपण यांचा तिरकस गुणाकार जो केलेला आहे तो कंसांचा गुणाकार करून घेऊया. 16 गुणिले 90 म्हणजे किती झाले? 144 आणि ही वरची 0 म्हणजे 1440 वजा 16x असं आलं. बरोबर आपल्याला काय करायचं आहे? इकडचा गुणाकार करून घ्यायचा आहे. तो गुणाकार किती येईल? 18 गुणिले 7 करायला पाहिजे. 18 7 128 नाही सॉरी 126 आणि वरची 0 म्हणजे यांचा गुणाकार आला 1260 वजा 7x हा झाला यांचा गुणाकार. म्हणजे आपण आता इथं कंसांचा गुणाकार करून घेतला. आता आपण x एका साईडला घेऊया आणि संख्या एका साईडला घेऊया. ठीक आहे. x किती आहेत? वजा 16x आणि वजा 7x असे आहेत. वजा 16x मूळचे आहेत. वजा 7x तिकडचे इकडे आले की अधिक 7x होणार. बरोबर इकडचे मूळचे किती आहेत? 1260 आहेत आणि इकडून जे येणार ते 1440 येणार. 1440 तिकडे अधिक आहेत, इकडे आल्यानंतर वजा होणार 1440. ठीक आहे. आता आपण यांची बेरीज वजाबाकीची काय असेल ते करून घेऊया. वजा 16x अधिक 7x मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठ्यातून लहान वजा 16 मधून 7 गेले 9 राहिले. 9x बरोबर 1260 वजा किती येतात? 1440. आता 1260 वजा 1440 म्हणजे काय होणार? परत इथं
मोठ्या संख्येचं चिन्ह आणि मोठ्यातून लहान वजा. 1260 वजा करायचे 1440 मधून, म्हणजेच 1260 अधिक 40 केली की 1300 झाले आणि वरचे 140, म्हणजे हे झाले 180. वजा बाकी 180. मोठ्या संख्येचं चिन्ह असल्यामुळे तर ऋण आलेलं आहे. आता दोन्हीकडे ऋण संख्या आहेत, दोन्हीकडे ऋण संख्या आहेत. पहा बरं, दोन्हीकडे ऋण संख्या आहेत, त्यामुळे इथं काय येणार, दोन्हीकडच्या ऋण संख्या आपण एकाच वेळेला घालवू शकतो. उत्तर येईल 9x बरोबर 180. इकडेही ऋण आहे, इकडेही ऋण आहे, दोन्हीकडचं ऋण एकाच वेळेला काढून टाकलं तर आपल्याला धनमध्ये संख्या मिळतील 9x बरोबर 180. आणि म्हणून मग शेवटी x बरोबर किती येणार, 20 अंश. म्हणजेच 9 आपण 180ला भागलं तर उत्तर येईल x बरोबर 20. आता x बरोबर 20 हे काय होतं, तर ते मूळ कोणाचं माप होतं. मग त्याच्यावरून आपल्याला आता कोटी कोण आणि पूरक कोण ह्या दोन्ही किमती काढाव्या लागतील. कोटी कोण किती असेल बघा, कोटी कोण 90 वजा 20 म्हणजेच तो 70 अंश. हा 20 अंश आहे तर हा 70 अंश झाला. आणि पूरक कोण येईल 180 वजा 20 म्हणजेच तो 160 अंश. कळलं? ठीक आहे. याच्यानंतर पुढचं उदाहरण पहा. त्रिकोणात एका कोणाचे माप दुसऱ्या कोणाच्या मापाच्या तिप्पट आहे आणि उर्वरित कोणाच्या बाह्य कोणाचे माप 120 अंश आहे, तर त्या त्रिकोणाच्या तिन्ही आंतरकोणांची मापे काढा. त्रिकोणात एका कोणाचे माप दुसऱ्या कोणाच्या मापाच्या तिप्पट आहे. बघा आकृतीच्या सहाय्याने आपण हे समजून घेऊया. एका कोणाचे माप म्हणजे हा एक कोण आहे, दुसऱ्या कोणाच्या मापाच्या तिप्पट आहे, हा दुसरा कोण आपण घेऊया. मग दुसऱ्या कोणाचं माप याचं जर x मानलं च्या नियमाप्रमाणे, दुसऱ्या कोणाच्या असं म्हटलंय म्हणजे दुसऱ्या कोणाला च्या वापरलेला आहे, त्यामुळे दुसऱ्या कोणाचं माप x मानलं तर पहिल्या कोणाचं माप किती होणार बघा, एका कोणाचे माप दुसऱ्या कोणाच्या मापाच्या तिप्पट म्हणजे याच्या तिप्पट आहे हे, म्हणजे हे झालं 3x. ठीक आहे. आणि उर्वरित कोणाच्या बाह्य कोणाचे माप, आता हा उरलेला कोण आहे याचा बाह्य कोण काढायचा. या बाह्य कोणाचं माप दिलेलं आपल्याला 120 अंश. गणित समजलं. हे बाह्य कोणाचं माप 120 दिलेलं आहे. तर आता तिन्ही आंतरकोणांच्या मापांची बेरीज काढायची, तिन्ही आंतरकोणांची मापं काढायची. आता काय येणार इथं आपण बाह्य कोणाचा गुणधर्म वापरणार. बाह्य कोणाचा गुणधर्म काय असतो, तर ह्या बाह्य कोणाचं माप हे त्याच्या ह्या दूरस्थ आंतरकोणांच्या मापांच्या बेरजे इतकं असतं. म्हणून समीकरण काय मिळेल, x अधिक 3x बरोबर 120 अंश. कळलं ना. बाह्य कोणाचा गुणधर्म वापरला आपण. बाह्य कोणाचं माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोणांच्या मापांच्या बेरजे इतकं असतं. मग x अधिक 3x बरोबर 120 अंश हे आपल्याला समीकरण याच्यावरून मिळालं. मग आता इकडची डावीकडची बेरीज केली तर किती येईल, ती 4x बरोबर 120 अंश असं मिळेल. मग यावरूनच x बरोबर किती येईल, 120 हे 4 भागिले होणार इकडे आल्यानंतर, म्हणजे 120 भागिले 4 बरोबर किती येणार 30 अंश. 30 अंश काय झाला, हा एक कोण झाला. आता आपल्याला उरलेले कोण काढायचे आहेत. मूळ कोण समजा म्हणजेच आपण जो गृहीत धरला होता तो x हा 30 अंश आला, तर दुसरा कोण किती असणार आहे त्याच्या तिपटी एवढा म्हणजेच 3x. 3x म्हणजेच किती झाले 3 गुणिले 30 आणि म्हणजे झाले 90 अंश. मग एक कोण 30 आहे, एक कोण 90 अंश आहे, तर त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांच्या बेरजेचा नियम वापरला तर तो किती येईल, तिसरा कोण किती येईल 90 आणि 30 120. 120 म्हणजे 180 मधून 120 वजा करावा लागेल आणि त्यामुळं तिसरा कोण जो आहे तो तिसरा कोण बरोबर काय होणार 180 वजा 30 अधिक 90. आलं ना लक्षात. त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांच्या बेरजेचा नियम आपण इथं वापरला. बाह्य कोणाचा गुणधर्माचा नियम ते जो बाह्य कोण रेषे जोडीतला आहे असं समजून सुद्धा आपल्याला ही किंमत काढता आली असते. ठीक आहे, कोणत्याही पद्धतीने काढला तरी चालेल. म्हणजेच हे किती वेळा आता इथं 180 वजा 120 आणि म्हणजेच किती आलं तिसरा कोण 60 अंश झाला. म्हणजेच
हा कोन जो होता, या कोणाची माप काय काय मिळाली आपल्याला? तिन्ही माप 30 अंश, त्यानंतर 60 अंश आणि 90 अंश अशा आपल्याला ह्या कोणांची माप मिळाली. समजलं? या उदाहरणांच्या मध्ये जी शाब्दिक उदाहरणं आहेत, त्या शाब्दिक उदाहरणांच्या मध्ये तुम्हाला समीकरण जर व्यवस्थित मिळवता आलं तर ही सगळी गणितं अगदी सहजपणे सोडवता येतात.